नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज भोगल. तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काचे व्हिडिओचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या वाडीत आहे गोंधळ. तर मित्रांनो, आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गोंधळ आहे. तर मित्रांनो, मी आता गोंधळाला जात आहोत. तर कशा प्रकारे गोंधळ कोकणात साजरा होतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कशा प्रकारे असेल तर पुढे दाखवतो. मी आणि हा सौरभ जात आहे. ओ सौरभ शेठ, हाय करो. हां, सौरभ आणि मी जात आहे वरती. आता अजून गोंधली वगैरे आला नाही. आता वर जाऊन बघू काय काय तयारी झाली ती. आम्ही दोघे आता जातो. स्वराज तर नाही येते, स्वराज खाली आहे. तो नंतर मागणं येणार आहे. मित्रांनो, आपण जात आहोत. चला तर जाऊया आणि कशा प्रकारे आहे ते बघूया. तर दिवट्या नाचवायला खूप मजा येते. तर मित्रांनो, बघू जर भेटलं नाचवायला तर आपण पण बघू ट्राय करून. तर चला जाऊन बघू कसं. आपल्यावरती ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये आहे. तर आपले गावातील लोक आणि आपल्या वाडी नंबर 2मधले लोक आले आहेत. तर बघूया कशा प्रकारे आहे ते. चला. तर इथं मित्रांनो वरती आपलं ग्रामदेवीचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवलं पहिल्या ब्लॉगमध्ये. तर इकडे आपण वरती जात आहोत. चला. तर मित्रांनो, मंदिराचे इथं आलो आहेत. हे बघा, आज जाऊया आता. तर मित्रांनो, आता गोंधले आले आहेत. हे बघा. तर थोड्याच वेळानं सुरुवात होईल. बघूया. वा, मित्रांनो, देव सजवलेले आहेत. मित्रांनो, इथे आलो तो मंदिर आहे तिकडे थोडं लांब आहे. तर इथे अल्लू खाली आलेलो. तर बघा, असं असतं अल्लू. तर हा पण एक प्रकारचा कोकणचा रानमेवाच आहे. हा पण खायला खूप मजा येते. फक्त बघून खायला लागतं, कारण की हे बघा किडकिडी वगैरे असतं त्यामध्ये. चला तर खाऊया. पकड. आलू चांगला आहे, ते खाऊन बघूया. मित्रांनो, खूप चांगला आलू आहे. तर मित्रांनो, आपलं इथून गावभाग असं भारी वाटतं. एक नंबर काय नजारा आहे मित्रांनो. हे बघा, खूपच सुंदर वाटतंय. आणि त्या साईडला खाडी आहे ती बघा तिकडे. तर मित्रांनो, आपण पावसात तिकडे जाणारच आहोत. तर व्हिडिओ बघूया घेतली तर. मित्रांनो, परत तुम्हाला येऊन पावसात कसं दिसतं ना हे तर दाखवतो. आपलं गाव निसर्ग एकदम ह्याच्याहून सुंदर दिसतं पावसात. तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला आवाज चांगला येत असेल, कारण की आपण माईक घेतला आहे. तर हे बघा, इथे लावलं आहे माईक. तर मित्रांनो, हे माईक आपल्याला 800 रुपयाला पडलं. तर आपण 800 रुपयाचा माईक घेतला आहे, कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त आवाज नसेल येत ना, त्यामुळे आपण माईक घेतलं. आता आवाज कसं आहे ते सांगा कमेंटमध्ये नक्की. तर मित्रांनो, आपण छोटंसं माईक घेतलं आहे. तर हे बघा, इथून कसं नजारा एकदम खूप सुंदर वाटते. हे मी आणि सौरभ आलो आहे दोघं. आम्ही इथं 8:30 वाजता इथं बसलो आहे, कारण की अजून खूप वेळ आहे तिकडे. खूप तयारी बाकी आहे. मग नंतर जाऊ, 5-10 मिनिटांनी परत जाऊ तिकडे आणि मग दाखवतो काय काय तयारी आहे. तर चला तर जाऊया नंतर परत 5-10 मिनिटांनी मंदिरात. चला, तर तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. चला. तर मित्रांनो, आज गोंधळानिमित्त सर्वांना जेवण असतं. तर तुम्ही सर्व महिला मंडळ, परत पुरुष वगैरे सर्व जेवायला असतं. सर्व म्हणजे वाडीतली अख्खी माणसं सर्व जेवायला वर येतात मंदिरामध्ये. कारण की गोंधळ वर्षातनं एकदा येतं, म्हणून तर खूप मंडळी तर मुंबईतनं पण खास गोंधळासाठी गावी येतात. कशा प्रकारे गोंधळ असतं ते बघायला, म्हणजे खूप मजा येते गोंधळाला. तर मित्रांनो, ही आपली वाघवी वाडी नंबर 2 आहे. तर वाघवी वाडी नंबर 1 खाली आहे त्या साईडला. ते खाडीच्या शेजारीच आहे. तर त्या साईडलाच आहे. तर मित्रांनो, आपल्याशी दोन वाड्या आहेत. तर 2 वाड्यातून माणसं येतात, सर्व माणसं येतात तेव्हा. तर मित्रांनो, आज दुपारी जेवण असतं सर्व. तर आज जेवणाला तर मटण असेल माझ्या मते, कारण की बोकड असते. एक बोकड असतं आणि बोकड खाण्याला चिकन खाण्याला चिकन असतं, असं मित्रांनो असतं. तर चला बघूया गोंधळ कशा प्रकारे होते तो आज. चला. समजा
हॅलो 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही कधी शिकणार?
मित्रांनो जरा घरी आलो होतो खाली कामासाठी, आता परत वर चाललो आहे. तर मित्रांनो आज एक बोकड कापले आहे आणि कसं कोंबड्याचं चिकन असेल काय जेवायला. तर मित्रांनो आता काय आपण मंदिरामध्ये जाय भेटणार नाही, जरा असं खूप गरमी असल्यामुळे इकडे इकडे फिरतोय, कारण की उन्हातून जरा खूप कालावत चाललो आहे, तेव्हा जरा खूप कालावत चाललो आहे म्हणून जातोय आता इकडे साड्यावर. चला. तर मित्रांनो गोंधळ वगैरे झालं, तर त्या गोंधळाच्या दिवशी तर व्हिडिओ एंड केली नाही, तर म्हणून आत्ता व्हिडिओ थांबवतोय. तर मित्रांनो तर कशा प्रकारे गोंधळ आपल्या गावाला होतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता व्हिडिओ इथे थांबवतोय. चला बाय बाय, टाटा.